उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले ना की जेवण अजिबात जात नाही, मात्र चटपटीत पदार्थ तेवढे जास्त खाऊ वाटतात. तर आज आपण अशी रेसिपी बनवूया की ती खायला तर पौष्टिक असेलच, शिवाय पूर्ण उन्हाळाभर खाण्यासाठी तुम्ही बनवून ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि साहित्य सुद्धा एकदम मोजकच घेतलंय. सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपण बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे. तर इथं मी 3 वाट्या बेसनपीठ घेते. हे बेसनपीठ मी विकतचं वापरले. तुम्ही जर घरची डाळ दळून आणलेलं बेसनपीठ असेल तर ते वापरलं तर उत्तमच आहे. आणि जर घरची डाळ दळलेलं पीठ असेल तर ते पीठ मात्र अगदी बारीक पाहिजे, त्यामध्ये रवाळपणा बिलकुल नको आहे. आता का बारीक पाहिजे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. बेसन पीठ बरोबरच आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. आता तांदळाच्या पिठामध्ये आणि बेसन पिठामध्ये थोड्या गुठळ्या असतात ना, म्हणून चांगलं चाळून घ्यायचे. त्याचबरोबर एक मसाला तयार करूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा घेतलाय. इथं मी पालकाची अर्धी जुडी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतली. ती पण आपण सगळी ही पालकाची जुडी मी वापरणार आहे. एवढी पालकाची जुडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट करणार आहे. तर आता सगळ्या पूर्ण पालकाच्या जुडीची एवढी पेस्ट तयार झाली बघा. तर आपण काही मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊया. तर 1 चमचा हळद घातली, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. जर तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर ज्यावेळेस आपण पालक मिक्सरमध्ये बारीक करतो ना, त्यामध्ये जिरे टाकले तरी चालते. आता या भांड्यामध्ये थोडंसं मिक्स करायला मला थोडीशी अडचण होती, म्हणून मी परात घेतली. परातीमध्ये आपण हे पीठ सगळं घेऊया, म्हणजे मळत्या वेळेस परत प्रॉब्लेम व्हायला नको. आता तुम्हाला वाटेल तांदळाचं पीठ का वापरले, तर पदार्थाला चांगला खुसखुशीतपणा यावा म्हणून मी तांदळाच्या पिठाचा वापर केलाय. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर फक्त बेसन पीठ वापरलं तरी चालेल. आता त्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकणार आहे. त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलंय. पातेल्यामध्ये अगदी छोटी 1 ते 1.5 पळी आपण इथं तेल घ्यायचंय आणि या तेलाला चांगलं कडकडीत तापू द्यायचं. कडकडीत तापलेलं तेल आपण पिठावरती ओतायचे आणि हाताने न मिक्स करता एखाद्या चमच्याने वगैरे मिक्स करायचे, म्हणजे पोळत नाही. अगोदर चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे हाताला पोळणार नाही. नंतर हाताने चांगलं मिक्स करावं लागेल, कारण तेल ओतल्यानंतर ना पिठाच्या थोड्या थोड्या गाठी होतात ना, त्या सगळ्या गाठी फोडून काढायच्या. आता जे आपण पेस्ट बनवली ना ती थोडी थोडी टाकत जाऊ. आता जेवढी पालकाची पेस्ट आहे ना तेवढ्या पूर्ण पेस्टमध्ये जर पीठ भिजलं गेलं तर मग पाणी लागत नाही, आणि जर लागलंच तर थोडंसं वरती टाकलं तरी चालतंय. पण अगोदरच पाणी ओतू नका, नाहीतर पीठ लगेच पातळ होतं. कारण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ या दोन्हीमध्ये चिकटपणा जास्त असतो, त्यामुळे थोडंसं जर पाणी जास्त झालं तर चिकटपणा जास्त वाढतो आणि पीठ लगेच पातळ होतं. तर जेवढी पेस्ट होती ना तेवढ्या पेस्टमध्येच हे पीठ चांगलं असं मळून तयार आहे. त्यामध्ये 1 थेंबही पाण्याचा टाकलेला नाही, म्हणून अगोदर पेस्ट वापरायची, म्हणजे पाणी घ्यायचं की नाही ते लक्षात येतं. पीठ झाकून ठेवूया, म्हणजे कडकपणा येणार नाही पिठाला. गॅसवरती कढई ठेवून तेल कढायला ठेवूया. तिकडे तेल गरम होते कढईमध्ये, तोपर्यंत तिकडे आपण पीठ चेक करूया. जर पिठामध्ये पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी मिक्स करून परत एकदा मऊसूत असं गोळा मळून घेतला तरी चालतोय. पण मला काही पाण्याची गरज नाही, त्यामुळं परत एकदा चांगलं मी मऊसूत गोळा मळून घेते. आता ही मोठ्या शेववाली प्लेट आहे ती मी साच्यामध्ये टाकते. छोट्या शेववाली प्लेट असते ना ती तुम्ही वापरली तरी सुद्धा चालते. चांगलं झाकण याला पॅक असं लावून घ्यायचं आहे. झाकण पॅक लावणं खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण तेलामध्ये शेव सोडतो ना त्यावेळेस निसटायला नको. आपण मस्त इथं पालकाची टेस्टी अशी शेव बनवतोय. आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे पीठ आपण आतमध्ये टाकतोय ना ते पीठ चिकटायला नको. वरच्या साईडचं टोपण सुद्धा व्यवस्थित पॅक असं लावून घ्यायचं आहे. आता गॅसवरती तेल पण चांगलं कडकडीत तापले. तेलाला चांगलं कडकडीत तापू द्या, मगच त्यामध्ये शेव टाका. आता तुम्हाला मी मागे सांगितलं होतं ना की पीठ बारीक का वापरायचं, तर त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण तेलामध्ये शेव सोडतो ना त्यावेळेस शेव अजिबात तुटली जात नाही. आणि जर जाडसर पीठ असेल ना तर ज्यावेळेस आपण शेव तेलामध्ये सोडतो त्यावेळेस मध्येच तुटली जाते. म्हणून अगदी बारीक बेसन पीठ जेवढं असेल ना तेवढं शेव बनवण्यासाठी चांगलं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मोठं पीठ वापरू नका, बारीक पीठ वापरा. तर पहिला आकडा आपला इथं तळून तयार आहे. जास्त डार्क कलर येऊ देऊ नका. तळली दोन्ही बाजूने हे लक्षात आलं ना की लगेच बाजूला काढून घ्या, नाहीतर काळा कलर लगेचच चढतो शेवला. 2 मिनिटामध्ये लगेचच त्याचा कलर चेंज होतो. तर आता अशा प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या पण शेव इथं फ्राय करून घेऊया. तर मी ही छोटी शेव बनवली याचं पण एक कारण आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. जर आपण भरपूर बनवून ठेवली तर ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायला सोपी पडते. छोट्या छोट्या बनवल्या की डब्यामध्ये व्यवस्थित बसल्या जातात, म्हणून छोट्या बनवल्यात. आता तुम्हाला तोडून पण दाखवते बघा, इझिली एकदम तुटली जाते. एकदम कुरकुरीत अशी शेव तयार आहे. मस्त रेसिपी आहे. डोळे झाकून जरी तुम्ही घरामध्ये केली ना तर परफेक्ट प्रमाणामध्ये व्यवस्थित होऊन जाईल. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.